मामा कधी येणार रे तुझ्या लाडक्या भाच्याला अक्कल? उलट बोलायचं काम नाही आहे. स्वतः खाली आहे ना माती, मग आता शांतपणे ऐकायचं. मामा ना कुणी तुमची खबर तिथं पोहोचवली ना त्यांना कुणी सांगितलं की बलरामनं त्यांना मारायला गुंड पाठवलेत. मग हे अचानक कामकाज कसं काय सुरू झालं? काय एक गोष्ट लक्षात ठेवायची, किती झालं तरी माणसं उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळते नाही. माणसं कामाला लागली आहेत कारण त्यांना मी सांगितले. तू म्हणजे थेट मी नाही लावलं कामाला, पण ज्या व्यक्तीमुळे ते सगळे कामाला लागलेत त्या व्यक्तीला समजवण्याचं काम मी केलं. ती व्यक्ती कन्व्हिन्स झाली आणि त्या व्यक्तीने त्या सगळ्या माणसांना समजवलं आणि ती कामाला आलीत. कोण आहे ती व्यक्ती? सावित्री. गेले काही दिवस कारखाना आणि ऑफिस दोन्ही बंद आहे. सगळ्या कामगारांनी संप केलाय सावित्री मॅडम. अर्थात करणारच आता संप. मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे. एक माणूस जो अख्ख्या कंपनीला सांभाळून घेऊन काम करतोय, त्याला मारहाण होते, पण मारहाण होते त्याचं कारण कळत नाही, कंपनी त्याची जबाबदारी घेत नाही, पोलीस कंप्लेंट करत नाही, की मालक साधं येऊन हॉस्पिटलमध्ये विचारपूस करत नाही. सांगा काय होणार दुसरं? अर्जुनवर आरोप केले, त्याला या सगळ्या प्रकरणात अडकवायचा प्रयत्न केला. म्हणजे आता सावित्री मॅडम सगळं मान्य आहे मला, सगळं मान्य आहे मला, पण मला सांगा सगळेच अर्जुन सारखे किंवा त्याच्या विचारांचे असू नाही शकत ना जगात. काही लोक असतात बलराम सारखे. मला फक्त एवढंच कळतंय की सध्या कंपनीचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामगारांचं खूप मोठं नुकसान होतं आणि ते होऊ नये असं मला मनापासून वाटतं. आणि जर असंच सुरू राहिलं ना तर कंपनीचं, कवटेकरांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. कारखाना कायमचा बंद पडणार आहे, ऑफिस कायमचं बंद पडणार आहे. आणि असं झालेलं मला तरी नाही चालणार सावित्री मॅडम, कारण अर्जुननं खूप मेहनतीनं कवटेकरांचा डोलारा सांभाळलाय. सगळं डबघाईला गेलं होतं, त्यानं पुन्हा नावारूपाला आणलं आणि आता कवटेकरांचं नाव मातीत मिसळलं जावं असं मला तरी नाही वाटत सावित्री मॅडम. हे बघा दादा, लोकांनी काम करायचं का नाही हा पूर्णपणे त्यांचा निर्णय. मी काय करू शकते? तुम्हीच सावित्री मॅडम, तुम्हीच खूप काही करू शकता. प्लीज. मला आत्ता कळलंय की तो रेम्या डोक्याचा बलराम गुंड पाठवणार आहे त्या कामगारांना मारून मारून कामावरती आणायला. बघा आधीच इथं कामगार चिडलेत, तर ते गुंड जाणार, तोडफोड करणार, मारामारी करणार, सगळंच पेटणार आहे आणि या सगळ्यात आपलंच नुकसान होणार. तुम्हाला चालणार आहे का कामगारांना असा त्रास झालेला, त्यांना मारहाण झालेली तुम्हाला चालणार आहे का? नाही, मी कधीच सहन करणार नाही. ज्याच्या बलरामला ना एकतर अक्कल नाहीये, त्याला माहित नाहीये का आता त्यांनी जर गुंड पाठवून त्या कामगारांना मारलं तर उद्या त्याची काय गत होईल? मॅडम ते उद्याच उद्या, आपण आत्ताच बघूया ना. पण आता ते जे 10-15 कामगार त्या गुंडांच्या तावडीत सापडतील त्याचं काय? एखाद्याचा जीव गेला तर आपण काय करायचं? चालणार आहे का तुम्हाला जीव गेलेला कोणाचा? प्लीज तुम्ही आलात, तुम्ही बोललात, तुम्ही कन्व्हिन्स केलं तर सगळे कामगार तुमचं ऐकतील, आमचं कुणाचंच ऐकणार नाहीत. सावित्री मॅडम हवं तर मी तुमचे पुन्हा पाय धरतो. दादा दादा प्लीज प्लीज असं नका करू प्लीज. सावित्री मॅडम मी तुम्हाला विनंती करतोय, एक भाऊ म्हणून विनंती करतो, प्लीज प्लीज तुम्ही चला. जिंदाबाद जिंदाबाद भडके साहेब जिंदाबाद 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 भडके साहेब जिंदाबाद 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 भडके साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. थांबा प्लीज. हा प्लीज शांत राहा. असं कसं शांत राहायचं? आम्ही आमच्या सरांवर हल्ला होतो, त्यांना मारहाण होते आणि आपली एवढी मोठी कंपनी असून अजून एक सुद्धा कारवाई झालेली नाही आणि गुन्हेगाराला शिक्षा देखील झालेली नाही. जोपर्यंत फडके साहेबांचा गुन्हेगार आमच्या समोर येत नाही, त्याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमच्यातला एकही कामगार काम करणार नाही. काय रे? कोणीच काम करणार नाही, कोणीच काम करणार नाही.
शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एक मिनिट, शांत व्हा. हे बघा, आपल्या फडक्यांबरोबर काय झालंय ते अत्यंत चुकीचं आहे आणि आपल्या अर्जुन सरांबरोबर जे झालंय तेही अत्यंत चुकीचं आहे. आता तुम्ही तर पाहिलंय, ही कंपनी उभी करायला, हा कारखाना मोठा करायला अर्जुन सरांनी स्वतःचा जीव ओवाळून टाकलाय, बघितलंय ना तुम्ही. मग त्याच कारखान्याचं काम अशा पद्धतीनं ठप्प झालं तर त्यांना आवडेल काय? ते नेहमी तुमचा विचार करत आले. आपल्या कंपनीचा प्रत्येक कामगार कंपनीचा मालक आहे हे म्हणत आलेत ते. आता तुम्ही कामगारच जर मालक असाल तर कोणता मालक आपली कंपनी बंद करून सोडून जाईल सांगा मला? या कंपनीमुळे तुम्हाला रोजगार मिळतो ना, या कंपनीमुळे तुमच्या घरची चूल पेटते ना. मग असा जर संप सुरूच ठेवला तरी कंपनी, हा कारखाना, अहो सगळंच गोत्यात येईल आणि आपणच आपल्या पोटावर लाथ मारून घेऊ. ते सगळं बरोबर आहे मॅडम, पण आपल्या फडके सरांवर मला हल्ला माहितीये मला, पण हा संप सुरू ठेवला तर त्यांचा खरा गुन्हेगार सापडणार आहे का? हे बघा, फडक्यांचा खरा गुन्हेगार आज आणि उद्या कधी ना कधी तरी सापडणारच आहे. त्याला योग्य ती शिक्षा केली जाणार आहे. पण तुम्ही नका असं अडून राहू. मी कळकळीची विनंती करते, काम थांबवू नका प्लीज, हात जोडते. तुमचा शब्द आमच्यासाठी लाखमोलाचा आहे. तुमचा शब्द आम्ही कधीच खाली पडू देणार नाही. मॅडम, अर्जुन सर ऑफिसला कधी येणार आहे? आम्हाला आमचे अर्जुन साहेब हवेत. तुमच्या अर्जुन साहेबांना इथे परत आलेलं पाहायचंय ना तुम्हाला? मग त्यांनी परत यावं असं तुमची खरंच इच्छा असेल तर हे ऑफिस सुरू ठेवा. तेच जर बंद व्हायच्या मार्गावर असेल तर त्यांच्या येण्याला काय अर्थ आहे? होईल, सगळं नीट होईल, फक्त तुम्ही साथ सोडू नका. हो मॅडम, तुम्ही बोललात ना, झालं तर चला रे कामावर जाऊ. अर्जुन साहेबांचा विजय असो, विजय असो. 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 हे एवढं सगळं केलं तेव्हा तुझे कामगार कुठेतरी काम करायला तयार झाले. त्यांना अर्जुनच हवाय आणि आपण अर्जुनची जागा कशी घेऊ शकू याच्यावर जरा अक्कल लढवा. मामा, सावित्री काय म्हणली माहितीये का? एका जरी कामगाराला दुखापत झाली असती ना गुंडांकडनं तर अख्ख्या गावानं हा वाडा जमीनदोस्त केला असता. मग काय केलं असतं आपण? जुलमाचं राज्य करायला मुळात प्रजा असावी लागती. मामा, तुझ्या डोक्यात जरा घुसत असेल ना तर समजाव तुझ्या रेमेला, लाडक्या भाच्याला. समजाव बाबा. मी सांगतो त्याला काय म्हणायचंय ते. मग एवढा पण आडान नाही मी. एवढ्या दिवसांमध्ये एक काम काय केलं, लय बढाया मारायला लागला हो. बल्लू, तो जे तुला आत्ता बोलला ते महत्वाचं नाहीये. त्या सावीच्या एका शब्दामुळे संप मिटलाय. मला हे जास्त चिंतेचं वाटतंय बल्ल्या.